नमस्कार मंडळी, केम छो मजामा. मी भारती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज गुरुवारची ही संध्याकाळची पूजा मी करते आहे. दुपारी मी ब्लॉग शूट नाही करू शकली कारण माझा मोबाईल हा खराब होता. तर आम्ही संध्याकाळी पूजा वगैरे दिवे वगैरे लावतो आहे. तर आमच्या घरी ही अशी मांजर माझ्या मुलांनी आणलेली आहे. कोण आहे ती? मी तू कोण आहे? मी तू चल आता. मी तू कोण आले आपल्या घरी? काय करते ती? मोठ्या मुलाला भूक लागली म्हणून मी त्याच्यासाठी दुपारचा पराठा गरम करून देत आहे. तर मी त्याला पराठा गरम करून परत संध्याकाळचा स्वयंपाक आता करते आहे. मी इथं तांदूळ भिजून ठेवलेले आहेत आणि मी व्हेज पुलाव बनवणार आहे. त्याच्यासाठी हे सगळे व्हेजिटेबल्स मी कापून ठेवलेले आहेत आणि कुकरमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. मी तेल कमी घेतलेलं आहे कारण की मला नंतर त्याच्यात तूपही घालायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडं प्रमाणात तेल घेतलेलं आहे. आधी मी तेलात शेंगदाणे, राई, जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता मी त्याच्यात हे खडे मसाले घालते आहे. मिरची, तेजपान, इलायची असे सगळे मी खडे मसाले त्या तेलात घातलेले आहेत. आता मी त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालते आहे जे मी कुटून घेतलेले आहेत. आता त्याला मी छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता मी हिरव्या मिरच्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या मी घालते आहे तेलात. आता त्या मी फ्राय करते आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी ते परतून झाल्यावर मी त्याच्यात एक एक करून सगळे व्हेजिटेबल्स जे मी कट केलेले आहेत ते मी घालते आहे. आणि इकडे माझ्या लहान मुलाचा ते व्हेजिटेबल्समधनं फ्लावर काढून खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याला फ्लावर खूप छान आवडतं, कच्चं फ्लावर. पण मी जे चांगलं पांढरं शुभ्र वगैरे असेल तेच मी त्याला खायला देते. आणि हे छान आहे, मी गरम पाण्यात आधीच धुवून घेतलेलं आहे ते. तर तुम्ही बघू शकता मी इथे सगळे व्हेजिटेबल्स त्या तेलात टाकलेले आहेत आणि परतून घेत आहे त्यांना. आता छानपैकी ते थोडे परतून झाल्यावर मी त्याच्यामध्ये एक एक करून दुसरे मसालेही ॲड करणार आहे. तर मी आता त्याच्यात सुके मसाले पावडरवाले ते घालणार आहे. गरम मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर आणि हळद असं हे तिघं चारही मसाले, सुके मसाले मी त्याच्यात ॲड करते आहे. आता मी आधीच खडे मसाले पण घातलेले आहे, हिरवी मिरची पण घातली आहे म्हणून मी तिखटही प्रमाणातच घेतलेलं आहे. आता मी त्याच्यात तूप घालते आहे. साजूक तूप आहे, गावरान तूप आहे, हे देसी घी म्हणतात त्याला आम्ही गुजरातीमध्ये. तर ते मी घालते आहे थोडं 2-1 चमचा अंदाजे आणि छान असं परतून घेते आहे. आता त्याला छान असा वास येत आहे त्याचा खूप छान. आणि मी 15 ते 20 मिनटं भिजलेले आहे. बासमती तांदूळ लांब दाण्याचे घेतलेले आहेत. जास्तही नाही भिजायचे तांदूळ आणि खूप लगेच नाही लगेच टाकलं तरी चालतं, पण 15 ते 20 मिनटं यांना भिजायचे. जास्त भिजल्याने जो पुलाव आहे तो एकदम असा मोकळा नाही येत, तो थोडासा गीच होऊन जातो. म्हणून 15 ते 20 मिनटं त्यांना भिजायचे आहेत. तर मला पनीर वगैरे पनीरची भाजी बनवायची होती, मटर पनीर. पण ऐन टायमिंगला पनीर काही आलं नाही. मिस्टर उशिराने आले नोकरीमधनं आणि ते पण बँकेत जेवण करून आले होते. दुपारी पनीरच खाल्लं होतं त्यांनी. मग ते नाही म्हटले की नको आता पनीर नको आहे, साधंसं काहीतरी बनव, खिचडी वगैरे. मग विचार केला की आज उपवास आहे, सगळे भाजीपाले आहेत, मटर आहे, सगळे व्हेजिटेबल्स होते. मग चला पुलावच बनवते, खिचडी तर खात राहतो म्हणून मग मी आज पुलावचा बेत केला. तर हे सगळे भाज्यांमध्ये मी मसाल्यांमध्ये हे तांदूळ टाकून एक वेळा परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता असं तो इतका छान दिसतो आहे पुलाव. एकदम रेडी टू ईट वाटत आहे, पण तो कच्चा आहे अजून. तर या साईडला मी थोडं गरम पाणी ठेवलेलं आहे. पाणी मी 2 ग्लासच्या पेक्षा कमीच घेतलेलं आहे. इकडे मी कोथिंबीर चिरून घेते. ॲज युजल मी कैचीनेच चिरते. हे बघा ही मांजर, आज ह्या मांजरीचा शोक चढलेला आहे. ती पण त्यांच्याजवळ छानपैकी येत आहे. फक्त ही आजच आलेली आहे, आमच्या घरी कधीच मांजर नव्हती, ही आजच आलेली आहे. इकडे माझ्या आईचा व्हिडिओ कॉल चालू आहे. आई
गावी राहते, पण ती सध्या मुलाकडे गेलेली आहे नोकरीच्या ठिकाणी. तिथून व्हिडिओ कॉल करत आहे. व्हिडिओ कॉलमध्ये बोलणं हे असंच असतं माझं. समोर खिडकीमध्ये मी फोन ठेवते आणि स्वयंपाक करता करता व्हिडिओ कॉलमध्ये बोलते. दोघं कामं होतात आणि छान व्ह्यू पण येतो, म्हणून मग ते मला कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी खिडकीतच ठेवून बोलते. तर मी आता प्रमाणात जेवढे तांदूळ बुडतील त्याच्यावरती 1 इंच असं वरती पाणी येईल एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून नमक टाकून कुकर बंद केलेला आहे. एकदम मंद आचेवर 10 ते 15 मिनटं मी ते होऊ देणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, स्वयंपाक तर झालेला आहे, पण स्वयंपाक झाल्यानंतरचा जो मेन टास्क असतो स्त्रियांचा हा असतो सगळा पसारा आवरायचा. याच्यात खरं आपलं परफॉर्मन्स असतं आणि आपला संयमही असतो. एका साईडला मी रव्याचा शिरा करते आहे गोडाचा, कारण की उपवास असल्यामुळे गोड काहीतरी पाहिजे. आणि तुम्ही इकडे बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर माझा पुलाव एकदम छान असा मोकळा मोकळा रेडी झालेला आहे. खूप छान झालेला आहे तो. दाणे खूप मोकळे मोकळे झालेले आहेत त्याचे आणि मोठे मोठे लांब दाणे स्पष्ट दिसत आहेत, कुठेही ते तुटलेले नाही आहेत. एकदम मस्त असा पुलाव तयार झालेला आहे आणि वासही इतका छान येतो आहे त्याचा. ते खडे मसाले आणि तुपामुळे त्याचा जो सुगंध येतो खूपच वेगळाच आहे, खूप छान आहे. आता मी देवांना नैवेद्य दाखवत आहे, एक देवाऱ्याला आणि एक माझ्या गुरुवारच्या पाठ मांडलेला आहे त्याला. असे मी आमच्या इकडे असं नैवेद्य दाखवतात, तोंडावरती एक हात ठेवून देवाला. तर मी पाणी ओवाळून घेत आहे ताटांना, 2 ताटांना, आणि नैवेद्य दाखवून उपवास सोडायला बसीन मी. आणि आम्ही सगळेच जेवायला बसू, म्हणजे उपवासही सुटेल माझं त्यासोबत. तर आज ब्लॉग काही झाला नाही माझा पूजेचा, कारण की मोबाईल हा खराब होता, टेक्निकल प्रॉब्लेम. मांजरीसाठी इकडे मुलांनी दूध ठेवलेलं आहे आणि मांजरीने हा सगळा पसारा केलेला आहे. तर ब्लॉग कसा ते सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, आवजो.